क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूलमध्ये आपल्याला डी, डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू काढायची असते आणि याच्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढली जाते. आता डीची व्हॅल्यू कशी काढायची त्यासाठी इथे बघा मी लिहिलं आहे A1 A2 B1 B2. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. असं म्हणजे A1 आणि B2 मायनस B1 A2 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आपली डीची व्हॅल्यू निघून जाते. डी एक्सची काढायची असेल तर इथेही तसंच करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपण, म्हणजे C1 B2 मायनस B1 C2 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यातून या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं, आपलं डी एक्सची व्हॅल्यू निघते. आणि जी डी एक्सची व्हॅल्यू आहे आपली त्याला डिवाइड डी करायचं आणि याच्यावरून आपली एक्सची व्हॅल्यू निघते. आता आपल्याला इथे डी वायची व्हॅल्यू काढायची आहे. इथे आपल्याला A1 A2 C1 C2 असं घ्यायचं असतं. इथेही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं आपल्याला. बघा A1 C2 मायनस C1 A2 आणि याच्यातून जी व्हॅल्यू निघते ती आपली डी वायची व्हॅल्यू निघते. डी वायच्या व्हॅल्यूला आपण डीनी डिवाइड केलं की आपली वायची व्हॅल्यू निघते. अशा पद्धतीने हे क्रेमर्स रूल पद्धत वापरली जाते.